हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे की आपला जो भी पेपर होणार आहे मराठीचा, तो ब्रेकिंग न्यूज दाखवत आहे की पेपर जो होणार आहे तो लीक झालेला आहे. परंतु असं काही नाही, ती अफवा फैलवली गेलेली आहे आणि ती मी पाहत होतो YouTubeवर की खरंच झालं की काय. तर ते चेकआउट करताना मला समजलं की ते सगळं फेक होतं. कारण की खूप सारे व्हिडिओ येत होते. मी बघत होतो आणि मित्रही सांगत होते की पेपर लीक झाले का एकदा चेक कर. तर मी YouTubeवर चेक केलं तर ते सगळे फेक व्हिडिओ निघाले. तर तुम्ही डिस्ट्रॉय नका व्हा आणि जी तुमची स्टडी आहे ती स्टडी कॉन्सन्ट्रेट होऊन करा. ओके, तर तुम्ही डिस्ट्रॅक्शन नाही झालं पाहिजे, डिस्ट्रॅक्ट नाही झालं पाहिजे ते न्यूजपासून. आणि ते न्यूज जर तुमची आली तर तुम्ही दुरावा करावा. आणि मराठीचा पेपरसाठी तुम्हाला तर ऑल द बेस्ट आहेच माझ्याकडून. त्याबरोबर इंग्लिशचा पेपर झाला. आपल्याला इंग्लिशच्या पेपरमधून समजलं की जे बी पेपर क्वेश्चन येत आहे, क्वेश्चन जे येत आहे ते कोणते आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधून जास्तीत जास्त येत आहे. तर त्याच्यासाठीच मी सगळ्या 5 इयरच्या प्रिव्हियस क्वेश्चनला ॲनालिसिस करून आणि त्यांना थोडंफार ॲनालिसिस करून आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स त्याचे सगळे इन्क्लूड करून सॅम्पल पेपर बनवले आहेत. तर तुम्ही मराठीचा पेपर बी चेक करू शकता. सॅम्पल पेपर तुम्हाला दिसेल आणि त्यात मतलब की क्वेश्चन पेपर पण दिसेल प्रिव्हियस इयरचे. तर ते क्वेश्चन पेपर पण तुम्ही एकदा पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला आयडिया लागेल की क्वेश्चन कसे येतात आणि त्याला कसे सॉल्व्ह करावं लागतं. ओके, सो थँक्यू सो मच. आणि फेक न्यूजपासून दूर राहा. तुमच्या पेपरवर थोडा फोकस करा. ओके.